प्रेक्षकांनो, मालिका तर आता खूपच रंजक वळणावरती आपल्याला येताना दिसलेली आहे. मालिकेमध्ये खूप सुंदर वळण आलेलं आहे. ते म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं अश्विनचे डोळे उघडलेत आणि अश्विनचे डोळे उघडण्यासाठी दोन कारणं कारणीभूत ठरलेली आहेत. अश्विनचे डोळे उघडल्यानंतर मग मात्र आता स्वतःहून पोलिसांच्या हवाली न करता तिला पहिली इथून हक्कलपट्टी आपल्या घरातून केले आणि सगळ्यांची त्यांनी आता प्रेक्षकांनो माफी मागितलेली आहे. स्वतः ज्या वेळेला तन्वीचं घाणेरडं रूप समोर आले त्यावेळेला अश्विन कसा हदरलाय, त्याचे डोळे कसे उघडलेत, नक्की असा काय प्रकार घडलाय ज्याच्यामुळे अश्विनचे डोळे उघडलेत, सगळं सगळं सविस्तर आपण पाहिलं प्रेक्षकांनो की अश्विनला तिने खोटं सांगितलंय की मी सानिकाकडे गेले होते आणि सानिकाकडे गेल्यामुळे मग हा प्रकार घडला, किंवा मी सानिकाकडे गेले म्हणजे श्रुतीकडे गेले आणि सानिकाने जेवण मागवलं. उलटं सुलटं ती ज्या वेळेला हे जे काही बोलत होती प्रेक्षकांनो, आणि त्याच वेळेला मग आता अश्विनला लगेचच लक्षात गोष्ट आली की काहीतरी आपल्यासोबत खूप मोठा गेम केला जातोय आणि तो विचार करतो की काल रात्री तर आता मी हिला विचारलं तेव्हा अचानक पार्टीचं ठरलं आणि आत्ता सानिकाचं नाव घेते आणि त्यानंतर तो थोडा संभ्रमातच पडलेला आहे. आता प्रिया तर वरती निघून गेले आणि ती आता झोपी गेलेली आहे. त्यानंतर अश्विन खाली आलाय आणि त्यावेळेला प्रताप म्हणतोय, अश्विन म्हणजे आपल्यामधले हेवे दावे जर तू बाजूला ठेवलेस ना तर तुला एक गोष्ट कळेल की काहीतरी गडबड आहे. म्हणजे तुला जर का या गोष्टी समजून घ्यायच्या नसतील तर आता तू ठीक आहे, पण मला असं वाटतं की ती घरची सून म्हणून तिची जी काही कर्तव्य आहेत ती कर्तव्य आता ती करत नाहीये, एक. आणि दुसरं म्हणजे आता आमच्याशी जाऊ दे पण ती तुला सुद्धा फसवते, दोन. आणि याच कारणासाठी मला असं वाटतंय की तू तिची नीट तपासणी करावी. यावरती तो म्हणतो, बाबा मला सुद्धा हे पटतंय, पण मी तिची तपासणी कशी काय करणार? यावरती तो म्हणतो, तू एक काम कर ना, काल रात्री ती कुठे गेली होती तिच्या मोबाईलवरती तुला समजू शकेल ना लोकेशन, म्हणजे ती खरंच पार्टीसाठी गेली होती तेव्हा काय गेली होती? यावरती तो म्हणतो, म्हणजे मी काय तिची आता डिटेक्टिव्हगिरी करू का? यावरती अर्जुन म्हणतो, तसं नसतं अश्विन, तुला असं वाटतंय पण ती तुला फसवती आहे, ही गोष्ट आम्हाला दिसतीये. तू आमच्यासाठी नको पण तिच्या सेफ्टीसाठी काल ती कुठे गेली होती हे तर बघशील का? तिचा मोबाईल चेक कर. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला आता अर्जुनने अश्विनला हा सल्ला दिलाय त्याला कुठेतरी आता त्याचं म्हणणं पटलंय की काहीतरी गडबड आहे आणि आपण या सगळ्यामध्ये कुठेतरी चुकतोय म्हणा, किंवा कुठेतरी आपल्याकडून काही गोष्टी राहतायत म्हणा, असं त्याला जाणीव झालेली आहे. मग त्याच तो म्हणतो, ठीक आहे, मी एकदा मोबाईल तर बघतो. आणि तो विचार करतोय, ठीक आहे, इतके सगळेजण सांगतायत तर मी एकदा मोबाईल बघून घेतो. असं म्हणत प्रेक्षकांनो तो आता मोबाईल पाहण्यासाठी प्रियाचा घेतोय आणि तोचपर्यंत जसं जसं तो आता मोबाईल पाहत चाललाय तसे तसे त्याच्या तोंडावरचे एक्सप्रेशन सुद्धा आता प्रेक्षकांनो बदलत चाललेले आहेत आणि त्याला आता खूपच धक्का बसलाय, कारण जी माहिती त्याच्या समोर आले ती माहिती महाभयंकर आहे आणि त्यामुळेच तो आता पूर्णपणे गडबडलेला आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग त्यानंतर आता इकडे तोपर्यंत आपण इकडे पाहिलंय की अश्विन ज्या वेळेला तिथे आता मोबाईल हे करतोय आणि त्याच वेळेला आता इकडे सुमनने ऑलरेडी बोलवून घेतलेलं आहे अर्जुन आणि सायलीला आपल्यासोबत, आणि त्यानंतर सुमनने सगळं सत्य सांगितलंय. सुमन सांगते, मला तर अशी शंका आहे की 22-25 वर्षापूर्वी सुद्धा आता जो काही हा अपघात झालेला आहे आणि तो सुद्धा अपघात आता यांचंच काहीतरी हात असण्याचं कारण आहे, कारण ते अजूनही महिपतच्याच आता याच्यामध्ये आहेत आणि म्हणूनच महिपतच्या अधिपत्याखाली ते असल्यामुळे ते आता असेच करू शकतात. मला असं वाटतंय की तुम्ही तुम्ही ना त्यांच्याशी बोलून घ्या किंवा काहीतरी आहे, मला असं वाटतंय की तुम्ही त्यांना एकदा विचारा. असं म्हटल्यावरती सायली आता म्हणते, तुम्हाला असं का वाटलं? यावरती मग आता सुमन घडलेली सगळी घटना सांगायला लागते. सुमन सांगायला लागते की ज्या वेळेला मी आता यांच्याशी बोलण्याचा कधीही प्रयत्न केला तेव्हा यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, म्हणून मी ह्यांचा पाठलाग केला होता आणि पाठलाग करत मी त्यांच्या मागे मागे गेले तेव्हा ते एका बंगल्याच्या समोर जाऊन उभे राहिले. ज्या वेळेला ते एका बंगल्याच्या समोर जाऊन उभे राहिले आणि त्याच वेळेला मी आता पाहिलं, तिथल्या वॉचमनला विचारलं तर तो बंगला महिपतचा आहे. त्याच्यानंतर एकदा नाही तर 3 ते 4 वेळा मी त्यांचा पाठलाग केला, ते तिकडे तासनतास जाऊन बसायचे. प्रश्न तो नाही आहे, त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट, मी त्यांना महिपत सोबत फोनवरती गुपचूप गुपचूप बोलताना सुद्धा ऐकलंय. आणि त्यानंतर सायली, अर्जुन, तुम्ही जो काही हा शोध घेताय ना याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की तुम्ही जो कोणी व्यक्ती म्हणताय की 22-25 वर्षापूर्वी हा जो व्यक्ती आता तुम्हाला, म्हणजे ही जी व्यक्ती कोणी आहे
ज्या व्यक्तीने हे घडवून आणले तर मला तर खात्री आहे कदाचित हेच असतील. यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते, पण मला सांगतो 1 मिनिट सुमन, की असं ते का करतील? यावरती सुमन सांगते पैशासाठी. कारण खरं सांगायचं तर पैशासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. एकतर स्वतः काम करत नाहीयेत, दुसरं म्हणजे आता त्यांना आयतं सगळं पाहिजे आणि म्हणून ते करू शकतात. आणि वहिनी तुम्ही त्या दिवशी ज्या वेळेला म्हणाला होतात आठवतंय? यावरती सायली म्हणते काय? त्यावरती मग आता लगेचच ती सांगते मागच्या वेळेला वहिनींनी सगळ्यांना सांगितलं होतं, की माझ्यावरती हल्ला झाला. पण आता तो हल्ला कुणी केला हे कुणालाच माहीत नाही. पण वहिनींनी सांगितलं होतं, की म्हणजे ह्यांच्याकडे बोट दाखवलं होतं. तर मला तर 100% खात्री आहे, की तेच या सगळ्यामध्ये असण्याची शक्यता आहे. म्हणजे कदाचित तेच या सगळ्यामध्ये आता ही कारस्थानं करत असतील असं मला वाटतंय. आणि वहिनींचं म्हणजे जे काही संशय होता ना, तो संशय खरा आहे असं मला राहून वाटतंय. असं म्हणत प्रेक्षकांनो सुमनने आता खूपच मोठा इशारा दिलाय आणि त्यानंतर सुमन आता सांगतेय, की माझं जे काही मनात आहे ना, ते 100% खरं आहे. त्यानंतर मग आता अर्जुन सायली तिला सांगतात, "तू काळजी करू नकोस सुमन काकी. आपल्याला जी काही गोष्ट महत्त्वाची कळालेली आहे, ती गोष्ट आता इकडे आपण शोधून तर काढायचीच आहे. पण आता तू स्वतः चिंता करू नकोस. कारण काहीही झालं ना, तरी सुद्धा आम्ही तुझ्या पाठीशी 100% आहोत." प्रतिमा सांगते, "सुमन अगं इतके दिवस सगळं स्वतःनी सहन करण्याचं गरज तरी काय होती तुला? तू आम्हाला एखादी गोष्ट बोलली असतीस तर आम्ही काही तुला मदत केली नसती का? इतकं सगळं स्वतः एकटी सहन करत बसलीस आणि त्यानंतर त्यानंतर आत्ता, आत्ता आम्हाला सांगतेस तू?" असं म्हणत त्यांनी आता पुढचा शोध सुरू. मग आता नागराज ज्यावेळेला घरी आलेला आहे, त्यावेळेला लगेचच रविराज त्याला म्हणालेले आहेत, "नागराज 1 मिनिट थांब. मला ना जरा तुझा मोबाईल पाहिजे." आता नागराज गडबडलाय. "दादा तुला कशाला मोबाईल?" यावरती तो म्हणतो, "अरे माझ्या फोनची बॅटरी डाऊन झालेली आहे. एक कॉल करायचा आहे त्यासाठी." आता नागराज काही फोन देत नाहीये. इथेच तो सांगतो, की "माझा फोनसुद्धा डाऊन झालेला आहे. माझ्या फोनला बॅटरी नाहीये." इथेच रविराजांना जे काही समजायचं ते समजलंय आणि रविराजांनी विचार केलाय, नाही असं नाही, तसं नाही. याचा पुरता बंदोबस्त करायलाच पाहिजे. जे काही सुमन आता बोलत आहे तीच गोष्ट 100% खरी आहे. मला तर असं वाटतंय, की सुमनने ऑलरेडी ह्याला पकडलंय. हे ह्याला माहिती आहे म्हणून हा सुमनला सुद्धा आता त्रास देत आहे. असं म्हणत रविराज आता मात्र त्याच्या मागे आपले डिटेक्टिव्ह लावतात आणि जेणेकरून सगळं सत्य, फक्त नुसतं सत्य नाही तर पुराव्यासकट सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात. आता कुठेतरी डाऊट आलेला आहे नागराजला, की दादाला माझ्यावरती डाऊट आलाय का? किंवा आता त्याला माझ्यावरती काही शंका आली का? नाही, नाही काहीतरी गडबड आहे आणि मला आता म्हणजे त्याला असं वाटतंय, की मी आता हे सगळं शोधून काढणार. इकडे अर्जुन विचार करतोय, आपण नागराज काकांना डिवचून चांगलं नाही केलं. खरं तर हे सगळं गुपचूप व्हायला पाहिजे होतं. ते सगळ्यांच्या समोर आलंय. पण तोपर्यंत अश्विनला काय कळालं असेल प्रियाच्या मोबाईलमध्ये? असा विचार अर्जुन करतोय आणि आपण तो तर विषय अर्धवटच ठेवून आता आलो होतो. बघूया कदाचित या सगळ्या गोष्टी लिंक झाल्या असतील. कारण ज्या दिवशी नागराज काका गायब होते, त्या दिवशी प्रिया पण गायब होती आणि त्याच दिवसापासून महिपत सुद्धा आता गायब आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच तो विचार करतो, नाही काहीही झालं तरी सुद्धा मला आता पहिले भेट घेतली पाहिजे. ती म्हणजे इकडे अश्विनची. आणि त्यानंतर तो घरी यायला निघालाय. सायलीला तो सांगताय, की "चल आपण घरी जाऊया आणि आता अश्विनच्या सोबत काय झालंय ते बघूया." यावरती सायली म्हणते, "का?" यावरती अर्जुन सांगतो, "मला असं वाटतंय, की या सगळ्या कड्या आता एक करत आता जोडत जातील. कदाचित हे सगळं काहीतरी गडबडीचं आहे असं मला वाटतंय." दोघं जण प्रेक्षकांनो घरी यायला आणि आता अश्विनला गाठलंय. अश्विनला गाठल्यावरती त्यांनी आता विचारले, "काय झालंय? तुला काय माहिती मिळाली?" यावरती अश्विन म्हणतोय, "जी माहिती मिळाली ती महाभयंकर आहे." आणि आता कालच्या लोकेशननुसार ती गेली होती एका खंडरमध्ये आणि त्याच्यामध्ये जे फोटो आहेत ना, त्याच्यामधल्या फोटोवरून ती महिपत शिकरेलाच भेटायला गेली होती. "दादा तुझा डाऊट खरा आहे." यावरती अर्जुन म्हणतो, "काहीतरी गडबड आहे अश्विन, तुला माहिती आहे का? म्हणजे आता नागराज काका हे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत असा सुमन काकीला शंका आहे. ते सुद्धा जाऊन आता इकडे महिपतची भेट घेत आहेत अशी सुमन काकीला शंका आहे आणि ही पण महिपतची भेट घेते. कदाचित हे तिघजण एकत्र असण्याची दाट शक्यता मला सुद्धा आता वाटायला लागले. मला असं वाटतंय, की आपण ना या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावूया." त्यावरती तो सांगतो, "नाही हिला आधी मी घराबाहेर हाकलवूनच देतो. मला आता ही कीड आपल्या घरात नको आहे." यावरती अर्जुन म्हणतो, "असा आतताईपणा करून आपल्याला चालणार नाहीये अश्विन. आत्तापर्यंत तू ज्या पद्धतीने तिला हँडल केलंस ना, त्याच पद्धतीने आता सुद्धा हँडल कर. कारण कसं आहे ना, ती आत्ता जर का तू बिथरलास, तू तिला बिथरवलीस, तर ती बिथरेल आणि ती काहीतरी चुकीचं कारस्थान करेल आणि मग आपल्याला काही करता येणार नाहीये." मग अश्विन म्हणतो, "मग काय करू?" यावरती अर्जुन म्हणतो, "तू गोड
बोल तिच्याशी, तिला असं काहीच जाणवू देऊ नको आणि न जाणवता तिला आता बरोबर ट्रॅपमध्ये अडकव. अर्जुनचं डोकं फिरलंय प्रेक्षकांनो, अर्जुन सांगतोय, सायली वहिनी तू खरंच बरोबर बोलत होतीस. तू जे काही बोलत होतीस ना, तर आता ते मी तुझं ऐकलं नाही, पण आत्ता त्याचा मला पश्चाताप होतोय. ही प्रिया आहे ना, ही खूपच तन्वी आता विचित्र पद्धतीने याच्या आधीपासून पण वागते. पण खरं सांगायचं तर तुम्ही सगळेजण तिच्याशी नीट वागत नाही आहात, म्हणून आता मला तिची दया यायची म्हणा किंवा मला तिची कीव वाटायची म्हणा, आणि म्हणूनच मी तिला कधीच दुखावलं नाही आणि तेच तिचं फावत गेलं. काल सुद्धा ज्या वेळेला ती उलटसुलट 2 मुलींची नावं घेतलं ना, तेव्हाच मला कळलं होतं. असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते, नशीब अश्विन तुझे डोळे उघडलेले आहेत. कारण काय माहितीये का, असंच जर चालत राहिलं ना, तर तिचं फावत जाईल आणि आपल्या घरामध्ये भांडणं होतील. त्यामुळे लगेचच आता अश्विन म्हणतो, नाही, आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा आहे. प्रेक्षकांनो, प्रिया ज्या वेळेला पुन्हा जाऊन आलेली आहे आणि त्याच वेळेला मग आता अश्विन तिला थांबवून अश्विन तिला म्हणतोय, 1 मिनिट थांब तन्वी, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावरती ती म्हणते, काय अश्विन? तर आता तो सांगतो, तुझा मोबाईल दाखवशील का? प्रिया आता अजिबात मोबाईल देणारच नाहीये, कारण आता तिच्या मोबाईलमध्ये बरंचसं काही आहे. पण आता तिला माहित नाही की अश्विनने आपला मोबाईल ऑलरेडी पाहिलेला आहे. आणि त्यानंतर ती सांगते, अश्विन तुला कशाला मोबाईल पाहिजे? अजिबात माझा मोबाईल मी तुला देणार नाहीये. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे अश्विन तिच्याकडून खेचाखेची करत तो मोबाईल आता इकडे घेण्याचा प्रयत्न करतोय. पण ज्या वेळेला अश्विन आता तिच्याकडून खेचाखेची करत तो मोबाईल घेतोय, त्यावेळेला ती मात्र आता गडबडले आणि या गडबडीमध्ये महिपत शिकरेचा म्हणजे महिपतचा जो मोबाईल आहे, तो मोबाईल आता मात्र आलेला आहे अर्जुनच्या हातात. आणि त्यानंतर मग आता अधिकच सत्य समोर आलंय. जी प्रिया आता आपला मोबाईल देत नव्हती, त्याच्यामध्ये महत्त्वाची गडबड म्हणजे अशी झाली की महिपत शिकरेचा मोबाईल हातात आलाय. प्रेक्षकांनो, त्यानंतर मग काय दे धमाल, अश्विनने मोबाईल तर पाहिलाय आणि महिपत शिकरेच्या मोबाईलमध्ये आता मात्र स्वतः स्वतः आता इकडे साक्षीचा फोटो बघितल्यावरती त्याला तर अजून धक्का बसलाय. साक्षीचा नंबर बघितल्यावर धक्का बसलाय. हे सगळं सगळं आता अर्जुनच्या समोर आलंय. प्रेक्षकांनो, एक एक करत मालिका आता मात्र खूपच सुंदर वळणावरती आले आणि ज्या गोष्टीची आपण पहिल्यापासून मालिकेमध्ये वाट पाहतोय, तो मूर्ख अश्विन आता मात्र इकडे प्रियाच्या चंगुलमधून सुटलाय आणि त्यानंतर तो आता प्रियाची कशी हकलपट्टी करणार, पाहणं रंजक.